नमस्कार मित्रहो, मागच्या वेळेस आपण इयत्ता 12वीचा पेपर जो आहे पेपर फर्स्ट दूध उत्पादन आणि व्यवस्थापन त्याच्यामधलं प्रकरण 1 नंबर जे प्रकरण होतं पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य, तर त्याच्यामध्ये एकूण जर बघितली तर 13 पशुपालन कार्य आहेत. त्याच्यापैकी मागच्या वेळेस आपण जनावरांच्या ओळख खुणा, त्याचं महत्त्व, ओळख खुणा करण्याच्या पद्धती आणि दुसरं बघितलं होतं ती जनावरांची शिंग काढणं, तर शिंग काढण्याचं महत्त्व, त्याच्या पद्धती या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेतली होती. तर आजच्या या क्रमांक 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये जनावरांचं खच्चीकरण, त्याचं महत्त्व, त्याचं फायदे आणि ते कशा पद्धतीने करतात. दुसरं जे बघायचं आहे जनावरांचा खरारा किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये ग्रूमिंग ऑफ ॲनिमल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तिसरं मुद्दा जो आहे किंवा तिसरं जे नियमित व्यवस्थापन कार्य आहे त्याच्यामध्ये जनावरांचं दोहन करणं, दोहनाचं महत्त्व आणि दोहनाच्या पद्धती याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. त्याच्यापैकी पहिलं जे आहे तर जनावरांचं खच्चीकरण. आता खच्चीकरण किंवा आपण म्हणतो कॅस्ट्रेशन इंग्लिशमध्ये. आता जनावरांमधील आपल्याला जर चांगल्या गुणवत्तेचेच निवडक जनावरं जे असतात त्यांचाच वापर प्रजननासाठी करायचा असतो. आता प्रजनन म्हणजेच काय, तर त्या वळूपासून म्हणजे जातिवंत वळूपासून, की जातिवंत वळू म्हणजे काय, तर विशिष्ट पद्धतीचा वळू किंवा विशिष्ट जातीचे गुणधर्म त्यामध्ये चांगल्या प्रकारे असायला पाहिजेत. भेसळ त्याच्यामध्ये नको आहे थोडक्यात, किंवा अनेक जातीचे गुणधर्म त्यामध्ये नसावेत. उदाहरणार्थ जर म्हटलं गीर जातीचा जर आपण त्या ठिकाणी वळूचा वापर करायचा असेल तर त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्याच्यामध्ये असावेत. साहिवालचं जर असेल तर त्या साहिवालचेच गुणधर्म असावे. विदेशी जात समजा जर्सीचा वापरायचा असेल तर जर्सीचे सर्व गुणधर्म त्या नरामध्ये असावेत. आणि अशा चांगल्या गुणधर्म असलेल्या नरांचाच वापर आपण काय करत असतो, पशुप्रजननामध्ये त्या ठिकाणी करत असतो. मग या ठिकाणी जनावरांमधील चांगल्या गुणवत्तेचा निवडक जनावरांचाच किंवा आपण म्हणतो नरांचाच वापर प्रजननासाठी केला जातो. गुणवत्ता सिद्ध न करणाऱ्या, मी आत्ता सांगितलं की ज्याच्यामध्ये समजा त्या पद्धतीचे गुणधर्म नाही आहेत, कमी दर्जाच्या नरापासून जर बघितलं तर चांगल्या दर्जाची वासरं किंवा पुढची पिढी त्या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणून त्यामुळे दुय्यम दर्जाच्या नरांना प्रजननापासून त्या ठिकाणी काय करता येतं, आपल्याला थांबवता येतं. आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा होतो की पुढची पिढी जी असते ती त्या ठिकाणी आपण म्हणतो जातिवंत त्या ठिकाणी निर्माण होते. आणि त्यासाठी केले जाणारी जी प्रक्रिया आहे किंवा आपण म्हणतो ना की जे चांगले नरच ठेवायचे आणि कमी दर्जाचे नर त्यांचा काय करायचं, प्रजननासाठी वापर करायचं जर नसेल तर त्यासाठी त्या जनावराचं काय करावं लागतं, खच्चीकरण करावं लागतं. तर यासाठी केल्या जाणारी जी प्रक्रिया आहे त्याला खच्चीकरण किंवा आपण थोडक्यात कॅस्ट्रेशन असं म्हणतो. आता कॅस्ट्रेशन म्हणजे तरी काय, तर नराची प्रजनन क्षमता ही त्याच्या वृषण म्हणजे स्क्रोटम किंवा आपण म्हणतो अंडाशय, त्या अंडाशयातील उरक्क ग्रंथीमधून स्रावणाऱ्या वीर्यावरती किंवा आपण म्हणतो सिमेनवर अवलंबून असते. आता वृक्क ग्रंथीचे कार्य तरी काय, त्या ठिकाणी ते जे स्क्रोटममधून जे वीर्य तयार होतं किंवा अंडाशयामध्ये जे वीर्य तयार होतं ते स्पर्मॅटिक कॉर्ड. आता स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणजे काय, ते एक वीर्यवाहक नलिका असते. त्या नलिकेतून त्या पेनिसमधून किंवा आपण म्हणतो ग्रंथीतून काय होतं असतं, त्या ठिकाणी प्रजननाच्या वेळेस ते बाहेर येत असतं. या आपण त्या खच्चीकरणाच्या क्रियेमध्ये काय करतात, तर या स्पर्मॅटिक कॉर्डला किंवा मी आत्ता जे सांगितलं वीर्य वाहून नेणारी जी नलिका असते त्या कॉर्डला किंवा नलिकेला विशिष्ट प्रकारच्या यंत्राच्या साहाय्याने काय केलं जातं, आतल्या आत चिरडून टाकलं जातं, बाहेरून नाही. आपल्या बाहेरून इंटॅक्ट दिसतं स्क्रोटम, परंतु आतल्या आत त्याचे काय केलं जातं, शिरा ज्या असतात आपण म्हणतो नसा ज्या असतात त्या तोडल्या जातात. आणि त्यासाठी जे यंत्र वापरलं जातं त्या यंत्राला कॅस्ट्रेटर असं म्हणतात. बर्डिझो बर्डिझो कॅस्ट्रेटर असं ते उपकरण असतं. नथिंग बट एक असा चिमटा असतो आणि ते स्प्रिंग लोडेड असते. ज्यावेळेस आपण ते स्क्रोटम त्याच्यामध्ये धरतो आणि एक जर्क म्हणतो आपण धक्का देतो, ते एका क्षणामध्ये काय होतं त्याच्या स्क्रोटमवर जाऊन होतं आणि त्याच्यामधलं ज्या एकदम चिमटा बसतो
चिमटा बसल्याने काय होतं, आतल्या जे मी आत्ता सांगितलं ते स्पर्मॅटिक कॉर्ड जे असतं ते आतल्या त्या ठिकाणी तुटतं. एक प्रकारे सिमेंट किंवा वीर्य वाहून नेणारी जी नलिका असते ती त्या ठिकाणी तुटते आणि ती मग आपण म्हणतो त्या ठिकाणी ग्रंथीतून बाहेर येत नाही. कॅस्ट्रेटरमुळं काय होतं, त्या ठिकाणी सुरक्षित आणि रक्तस्राव विरहित बाहेरच्या बाजूनं थोडीशी फक्त काय होतं, थोडंसं एकदम त्याला आपण म्हणतो जोराने आपण धक्का दिल्यामुळं थोडंसं रक्तस्राव किंवा लालसर होतं, परंतु त्याच्यामध्ये रक्तस्राव होत नाही. नर वासरू म्हणजे ज्यावेळेस आपण ज्याचं आपल्याला कॅस्ट्रेशन करायचं असतं त्याचा प्रजननासाठी उपयोग करायचा नाही, असं 8 ते 10 आठवड्याचं असेपर्यंत त्याचं खच्चीकरण करणं अपेक्षित असतं. त्या कालावधीमध्ये जर खच्चीकरण केलं तर योग्य पद्धतीने होतं. आणि सर्वात महत्त्वाचं ही एक फार मोठी वेदनादायक किंवा आपण म्हणतो ना ती वेदना होतातच त्याच्यामध्ये, परंतु लहान वासरू जर असलं त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि जी जखम होते ती लवकर भरून येत असते. म्हणून वयाच्या 8 ते 10 आठवड्यापर्यंत असेपर्यंतच त्या नराचं काय करायचं असतं, आपण म्हणतो खच्चीकरण करायचं असतं. आता खच्चीकरणाचे फायदे काय, कमी दर्जाच्या नर जे असतात त्यांना प्रजननापासून आपल्याला काय करता येतं, थांबवता येतं. आणि चांगल्याच दर्जाचे नर आपण जर प्रजननासाठी वापरले तर पुढची जी पिढी असते ती चांगल्या दर्जाची निर्माण होते. खच्चीकरणामुळे दुसरा एक फायदा असा होतो की खच्चीकरणामुळे जो स्वभाव त्या नराचा जो असतो तो थोडासा गरीब होतो, सालस बनतो आणि मग त्याचा आपण शेती कामासाठी किंवा इतर कामासाठी जो करतो त्या ठिकाणी त्याची हाताळणी करणं सोपं जातं, सहज आणि सुलभतेने करता येतं. तिसरा फायदा त्याचा आपल्याला असा सांगता येईल की खच्चीकरणामुळं त्या जनावराची जी शारीरिक वाढ असते ती जास्त झपाट्याने होते. विशेषतः मांसासाठी आपण जे जनावर वापरतो ना, समजा आपण शेळीचा असेल किंवा मेंढीचा वापर त्या ठिकाणी मांसासाठी फार मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचं जर योग्य वयात जर कॅस्ट्रेशन केलं, प्रजननासाठी जर त्याचा वापर करायचा नसेल किंवा आपण फक्त मांस उत्पादन हाच जर त्या ठिकाणी उद्देश असेल तर खच्चीकरणामुळे त्याची अपेक्षित जे मांसाची वाढ असते किंवा शारीरिक वजन वाढ त्याचा दर हा निश्चितच कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त होतो आणि त्या ठिकाणी आर्थिक असा फायदा होत असतो. तर या पद्धतीने आपण किंवा हे पहिलं याच्याबद्दल झालं जनावराचं खच्चीकरण. दुसरा मुद्दा जो आहे जनावराचा खरारा. आता खरारा म्हणजे काय तर ग्रूमिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे जनावराचं आरोग्य आणि आपल्याला जर स्वच्छ क्लीन मिल्क प्रोडक्शन करायचं असेल, आता स्वच्छ आपल्या मानवाच्या आहारामध्ये जे उपयोगात येतं ते दूध कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे आणि सुरक्षित पाहिजे. स्वच्छ म्हणजे त्याच्यामध्ये बाह्य कचरा किंवा काळी कचरा कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी नसावा आणि सुरक्षित म्हणजे थोडक्यात त्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचे सूक्ष्म जीवाणू किंवा जीवजंतू नसावे. असं दूध जर मानवाच्या आहारात उपयोगी पडलं किंवा आपण उपयोगात आलं तर त्यापासून कुठल्या प्रकारच्या रोगांचा आपण म्हणतो त्या ठिकाणी संसर्ग होत नाही. मग सर्वात महत्त्वाचं आहे की खरारा करायचं म्हणजे काय तर जनावराचं आरोग्य. आता आरोग्य चांगलं राहतं म्हणजे काय होतं, खरारा करणं म्हणजे काय, त्यामध्ये चिकटलेली शरीरावर जे चिकटलेली घाण असते, शेण असतं ते काय करायचं विशिष्ट पद्धतीने काय करायचं, दोहनापूर्वी 2 तास अगोदर त्याची त्वचा काय करायची, साफ करायची. त्याच्यामुळं काय होतं, कारण गोठ्यामध्ये आपण चारा टाकतो, शेण असतं, मल असतं, मूत्र असतं, त्याच्यावरती ते जनावर बसतं. कालांतराने त्याला हवा लागते. ओलसरपणा जरी असला तर तो कोलसरपणा आपण ज्यावेळेस दोहन करतो तर दोहनाच्या वेळेस वर शरीराला चिकटलेली घाण असेल, काडी कचरा असेल किंवा शेण असेल, काही जो भाग असेल तो काय पडतो, डायरेक्ट दुधामध्ये पडतो. कारण आपल्याकडे शेतामध्ये जर किंवा गोठ्यावरती जर बघितलं तर कुठंही आपण म्हणतो ज्या आधुनिक पद्धतीने वापरायला पाहिजे मिल्किंग पेल्स वापरल्या जात नाही. मिल्किंग पेल्स म्हणजे एक आपण म्हणतो ना गोल आकाराचं भांडं असतं, त्याला असा तिरका कट असतो. आपण आज काय करतो, डायरेक्ट दोहनासाठी त्या जनावराच्या कासेखाली आपण बकेट धरतो, वरून पडणारी जी घाण असते ती 100% त्या बकेटमध्ये किंवा बादलीमध्ये पडत असते. त्याच्यासाठी मिल्किंग पेल्स थोडंसं तिरक्या त्याला तोंड असतं आणि त्याची बाजू वरच्या बाजूने असते, तर त्या मिल्किंग पेल्सचा कुणी वापर करत नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जनावराचं आरोग्य आणि स्वच्छ दूध निर्मितीसाठी त्याच्या शरीरावर चिकटलेली जी घाण असते व गळालेले केस जे असतात ते रोजच्या रोज काढून टाकणं त्या ठिकाणी फायदेशीर असतं. जनावराच्या त्वचेवरील केस बाह्य आणि सर्वात महत्त्वाचं केसामध्ये काय असतात, अनेक प्रकारचे बाह्य परोपजीवी असतात. आपण म्हणतो वा असतात, पिसवा असतात, लिखवा असतात. हे बाह्य परोपजीवीसुद्धा काय होतात त्या दुधामध्ये पडतात आणि अस्वच्छ असं दूध उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकतं. नंतर त्या ठिकाणी धूळ असतं, आपण म्हणतो शेणाचे कण असतात आणि इत्यादी जे काढून टाकण्यासाठी आपण जी क्रिया करतो त्याला थोडक्यात ग्रूमिंग किंवा खरारा असं म्हणतात. आता खरारा तिची पद्धत काय, सामान्यतः दूध दोहनापूर्वी
2 तास अगोदर जनावराचा त्या ठिकाणी काय करायचा असतो, खरारा करायचा असतो. दुसरा, खरारा करण्यापूर्वी सुरुवातीला काय करायचं, बोथट कंगवा जो असतो जाडसर, त्याने काय करायचं, त्वचेवर वाळलेली घाण काढून टाकायची असते. त्यानंतर खरबरीत ब्रश घ्यायचा, किंवा ब्रश जर नसेल तर आपल्याकडं काथ्या जो मिळतो बांधकामासाठी वापरतो आपण, बांधण्यासाठी वापरतो, त्याची एक अशी गुंडी करायची आणि त्या गुंडीने काय करायचं, जनावराचा वरचा जो त्वचेमागचा किंवा आपण म्हणतो ना शरीराचा जो भाग असतो त्यांनी काय करायचं, त्यांनी घासून काढायची. ती गादी एक म्हणतो, ती गादी सदृश्य ती घासणी वापरून मुख्य खरारा त्या ठिकाणी केला जातो. खरारा करताना सर्वात महत्त्वाची एक बाब लक्षात ठेवायची की जनावराचा खरारा करताना त्याच्या मानेकडनं सुरुवात करायची, मग पाठीमागच्या भागाकडे जायचं. तिसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे की त्याच्यामध्ये नेहमी खरारा करताना जनावराच्या जी केसांची वाढ असते त्या वाढीच्या दिशेनेच करायचा असतो, त्याच्या उलट दिशेने कधी खरारा करायचं नाही. आता याचे फायदे काय, सर्वात महत्त्वाचं, त्वचेवरील घाण निघून जाते, त्यामुळे ते जनावर जे असतं ते स्वच्छ दिसतं आणि चमकदार दिसतं, त्याच्या स्किनला किंवा त्वचेला एक प्रकारे चकाकी येते. खराऱ्यामुळे सर्वात महत्त्वाचं एक प्रकारे जसं आपण पूर्ण शरीर त्याचं त्या काथ्याने किंवा ब्रशने किंवा गुंडीने घासून काढतो, एक प्रकारे त्याचं रक्तभिसरण जे असतं ते त्वचेचं सुधारतं आणि ती त्वचा जी असते ती चकाकणारी दिसते. अशा चकाकणारी त्वचा जर असेल तर तिचं आरोग्य त्या जनावरात चांगलं राहतं, दूध उत्पादनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगलं मिळतं. आणि तिसरा फायदा असा असतो की त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ दूध निर्मिती करणं शक्य होतं, कुठल्या प्रकारची घाण दुधामध्ये पडत नाही. त्या घाणीबरोबर पडणारे जंतू असतील किंवा सूक्ष्म जीवाणू असतील त्यांचा दुधामध्ये शिरकाव होत नाही आणि स्वच्छ दूध निर्मितीला चालना मिळते, असं आपल्याला थोडक्यात या खराऱ्याच्या फायद्यामध्ये सांगता येईल. तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, म्हणजे आपण सुरुवातीला 2 बघितले, 3 बघितले, हा 4था सांगितला आणि 5वा जनावराचं दोहन. आता प्रत्येक दुभत्या जनावरामध्ये जे दूध आपण जे जनावर म्हणतो आपण दूध देतं, तर त्याच्यामध्ये एक नैसर्गिक काय, निसर्गाने प्रत्येक जनावरामध्ये एक आपण म्हणतो ना क्षमता दिलेली आहे की सस्तन प्राण्यामध्ये त्याच्या नवजात पिलाला म्हणू आपण किंवा वासराला दूध निर्मिती त्या ठिकाणी होत असते. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, जनावराच्या दुग्ध ग्रंथी ज्या असतात किंवा मिल्क सिक्रिशन ज्या म्हणतो ना आपण टिश्यू ज्या असतात त्याला त्या ठिकाणी सर्वात काशेत येणारी जी किंवा त्या दुग्ध ग्रंथीमधून काशेत येणारी जी क्रिया असते, नैसर्गिक क्रिया, त्याला आपण दूध म्हणतो पाहणवणे, किंवा जनावर काय करतो आपण दोहनापूर्वी त्याला पाहणवणे असं म्हणतात, तर त्याला इंग्लिशमध्ये लेट डाऊन म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लेट डाऊन. आता जनावर पाहणवण्याची जी क्रिया असते ती कुठल्याही जनावरामध्ये फक्त 7 मिनिटं असते. आता पाहणवण्याची क्रिया होते म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण त्या जनावराचं दोहन करण्यापूर्वी त्याला वासरू सोडतो, जर आपण त्याचं म्हणजे वासरू सोडून जर दोहन करत असू किंवा विनिंग पद्धती म्हणजे दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी जर वासरू पाळत असू तर आपण काय करतो, त्याच्यावरती कोमट पाणी शिंपडतो, थोडंसं सडांना काय करतो आपण पाणी मारून चोळतो. तर चोळण्याच्या क्रियेमध्ये काय होतं, थोडक्यात आपल्या ज्या संवेदना असतात त्या सडापासून त्याच्या मेंदूपर्यंत जातात. मेंदूपर्यंत गेल्यानंतर ऑक्सिटॉसिन नावाचा एक हार्मोन असतो, तो त्या ठिकाणी संप्रेरक तो सिक्रीट होतो. सिक्रीट झाल्यानंतर ज्या दुग्ध ग्रंथीमध्ये तयार झालेलं दूध असतं त्याच्यावर भोवती काय पडतो, एक प्रकारचा प्रेशर पडतो, दाब पडतो. मग ते दाब पडून त्या पिशीमध्ये तयार झालेलं दूध जे असतं, दूध वाहून नेणाऱ्या नलिका नंतर काशेमध्ये आणि सडामध्ये त्या ठिकाणी भरलं जातं. आणि ही लेट डाऊनची किंवा पाहणा सोडण्याची क्रिया प्रत्येक जनावरामध्ये 7 मिनिटं एवढी राहते. म्हणून प्रत्येक जनावराचं दोहन हे 7 मिनिटाच्या आत केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही किती वेळ त्या ठिकाणी दोहन करत बसला तरी पूर्ण दूध त्या ठिकाणी निघू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं, पाणवलेल्या जनावराच्या सडातून, पाणवलेलं जनावर असतं त्याच्या सडातून जे आपण दूध काढतो त्या दूध काढण्याच्या क्रियेला जनावराचं दोहन करणं म्हणतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जलद गतीने दोहन केलं पाहिजे. 5 ते 7 मिनिटं जर तो इफेक्ट त्या ठिकाणी राहत असेल तर सर्वात महत्त्वाचं की मी काय सांगितलं, त्याचं दोहन लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे. मग जनावर दोहन करण्याच्या एकूण 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे हाताने दोहन करणे. आता हाताने दोहन करणे, दुसरी पद्धती यंत्राने दोहन करणे. हाताने दोहन करण्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय केलं, त्याच्यामध्ये धारा काढण्याची पारंपरिक पद्धत आहे दोहन करण्याची. हाताने दोहन करण्याची पारंपरिक पद्धत आहे म्हणजे पूर्वापार आपण म्हणतो आपल्या पूर्वजांपासून जर कशाने यंत्राचा वापर अलीकडे होऊ लागला आहे, यंत्राचा वापर हा अलीकडे होतोय. या पद्धतीत काय करतात, जनावराचं सड आणि हाताच्या बोटांनी विशिष्ट पद्धतीने काय करतात, त्या ठिकाणी दाबून, विशिष्ट पद्धतीने दाबून त्या ठिकाणी दोहन केलं जातं.
हाताने धारा काढताना सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी हात स्वच्छ आणि कोरडे असावेत स्वच्छ दूध उत्पादनासाठी, आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा स्वच्छ असावा. परंतु आपल्याकडे त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध केलं जातं. आपण काय करतो, ओले म्हणतो ना हात करून वेट हँड मिल्किंग केली जाते. त्या बादलीमध्ये किंवा सडामध्येच आपल्या बादलीमध्येच काय केलं जातात, बोटं बुडवली जातात आणि तेच दूध काय केलं जातं सडांना लावून ओलसरपणा निर्माण केला जातो. त्याच्यामुळं काय होतं, सडावरची घाण असेल किंवा काशीवरची जी घाण असेल ती सुद्धा त्या दुधामध्ये येते आणि स्वच्छ दूध उत्पादन होतं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येत नाही. तरी परंतु फार मोठ्या प्रमाणात या पद्धती म्हणतो ना हाताने धुवून करणे ही पद्धतीचा अवलंब आज केला जातो. आता सडावर दाब देताना केलेल्या रचनेवरून बघा, सडावर दाब देताना केलेल्या रचनेवरून हाताने दोहन करण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. तर पहिली पद्धत आहे त्याच्यामध्ये स्ट्रिपिंग म्हणतात. दुसरी पद्धत आहे त्या ठिकाणी फुल हँड मिल्किंग, आणि तिसरी पद्धत आहे त्या ठिकाणी नकलिंग. आता स्ट्रिपिंग म्हणजे काय, हाताचा आपला अंगठा आणि पहिलं बोट याच्या चिमटीमध्ये धरून काय केलं तर सड धरून काय केलं तर त्या जनावराचं दोहन केलं जातं, त्याला स्ट्रिपिंग असं म्हणतात. आता ही पद्धत कुठं वापरली जाते, ज्या जनावरांमध्ये सडांची लांबी किंवा सडांचा आकार जर लहान असेल तर त्या जनावरांमध्ये स्ट्रिपिंग ही पद्धत लहान सड असणाऱ्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामध्ये मी आत्ता सांगितलं जनावराचं सड हे अंगठा आणि पहिलं बोट यांच्या चिमटीमध्ये धरून काय केलं त्यावरती दाब देऊन ही दूध काढण्याची पद्धत आहे. ही पद्धत कुठं उपयोगी ठरते, ज्या जनावरांचे लहान सड असतील. आता म्हशीसाठी जर म्हणाल तर ती पद्धत उपयोगी ठरत नाही, कारण म्हशीमध्ये सडांचा आकार हा फार मोठा असतो. परंतु शक्यतो पहिल्या वेळेस ज्या वेळेस म्हणतो ना आपण एखाद्या जनावराचं वेत आपल्याला पहिल्या वेळेस मिळतं त्यावेळेस सडांचा आकार हा बारीक असू शकतो, म्हणून पहिल्या वेताला काही जनावरांमध्ये स्ट्रिपिंग या पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागतो. आता याच्यात तोटे काय या पद्धतीत, जर स्ट्रिपिंग ही पद्धत जर आपण सातत्याने त्याचा जर वापर केला तर अनावश्यकरित्या ती सडांचा आकार कायमस्वरूपी ओढून काय होऊ शकतो, त्या ठिकाणी मोठा होऊ शकतो. हा एक त्याचा तोटा आहे. दुसरी पद्धत त्याच्यामध्ये आपण म्हणतो फुल हँड मिल्किंग. आता फुल हँड मिल्किंग म्हणजे काय, ही दोहनाची सर्वात शास्त्रशुद्ध पद्धत आहे, परंतु तिचा वापर कुणीही करत नाही. फुल हँड मिल्किंगमध्ये काय करतात, यामध्ये अंगठा बघा मी या ठिकाणी सांगतो, समजा अंगठा आणि पहिलं बोट, अंगठा आणि पहिलं बोट याच्यामध्ये समजा आपण हे सड धरून असा दाब द्यायचा आणि त्या सडाला काय करायचं खाली ओढलं जातं, दाब देऊन खाली ओढायचा आणि सुरुवातीला वरच्या बोटाने दाब द्यायचा, नंतर खाली 2 नंबर 3 नंबर नंतर वाढवत जायचा आणि खाली ओढायचं. तर आपल्या अंगठ्याचा हा जो उंचवाटा असतो आणि याच्यावरती जे बोटं असतात त्याच्यावरती काय करायचं सड येतं आणि हळूवारपणे दाब देऊन त्याच्यावरती काय केलं दूध काढलं जातं. याला म्हणतात फुल हँड मिल्किंग किंवा आपण त्याला पूर्ण हाताने धारा काढणे असं म्हणतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं वासरू ज्या पद्धतीने सडावर दाब देऊन दूध पितं त्याच पद्धतीने या सडावर सुद्धा दाब पडतो, म्हणून ही योग्य पद्धत मानली जाते, शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं याचा फायदा काय सगळ्या आपण म्हणतो ना सगळ्या या पद्धतीत सडाच्या सर्व भागावर म्हणजे वरूनपासून तर खालपर्यंत हळूहळूपणे जसं वरून दूध येईल खाली आपण दाबतो आणि ते पूर्ण दूध निघून जातं. नंतर दुसरं महत्त्वाचं स्ट्रिपिंग जी पद्धत आहे, या स्ट्रिपिंगपेक्षा जलद पद्धतीने दूध काढता येतं, म्हणजे कमी वेळात दूध निघतं आणि सर्वात महत्त्वाचं सडाला इजा होण्याची शक्यता खूप कमी असते. परंतु या पद्धतीचा तोटासुद्धा आहे, लहान सडं जर असतील तर त्याला स्ट्रिपिंगच वापरावं लागते. त्या लहान सडांच्यामध्ये आपल्याला फुल हँड मिल्किंग त्या ठिकाणी उपयोगी पडत नाही, कारण एवढं मोठं सड तुमच्या स्ट्रिपिंगमध्येच येतं किंवा आपण म्हणतो चिमटीत येतं, ते फुल हँड मिल्किंगमध्ये तुमच्या दोहनासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग ठरत नाही. नंतर तिसरी मेथड आहे किंवा तिसरी पद्धत आहे नकलिंग. आता नकलिंग ही पद्धत सगळीकडे वापरली जाते, परंतु ती एकदम चुकीची पद्धत आहे. नकलिंग पद्धतीमध्ये काय केलं जातं, हाताचा जो अंगठा आहे हा अंगठा काय केला तो दुमडला जातो, असा दुमडून सडावरती काय केला जातो त्या ठिकाणी दाब दिला जातो. परंतु ही चुकीची पद्धत काय होतं, जर तुम्ही कालांतराने जास्त दिवस अशी नकलिंग म्हणजे अंगठा दुमडून जर तुम्ही दोहन करत राहिला तर सडाचा आकार कालांतराने बदलतो, तिरकस होतो. जर तुम्ही चिमटीमध्ये धरून असं दूध जर खाली ओढलं तर त्याचं दूध दुसरीकडेच कुठं जर जाऊन पडतं आणि सडाच्या एकाच बाजूला ज्या ठिकाणी आपला अंगठा असतो ना त्याच ठिकाणी सडावरती दाब पडतो, त्याचा पिशिनर त्या ठिकाणी इजा होऊन त्या मास्टायटिस सारखा भयानक रोग त्या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने
या जनावराचं दोहन करणे म्हणजे काय आणि दोहन करण्याच्या एकूण 3 पद्धती, या 3 बाबीबद्दल आज आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे जे समजा 6व 7व काय व्यवस्थापन नियमित कार्य असेल ते त्या ठिकाणी बघू. धन्यवाद.